नमस्कार मंडळी, आय पुस्तकच्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बोलतोय आपल्या पाहुण्या डॉक्टर मृणाल सराफ यांच्याशी. आजचा आपला हा तिसरा एपिसोड आहे. डॉक्टर मृणाल सराफ या स्वतः त्यांनी पपईच्या पानांवर PhD केलेलं आहे. त्यांची स्वतःची शलाका बायोसायन्सेस नावाची कंपनी आहे, ज्या स्वतः त्या सर्वेसर्वा आणि संस्थापिका आहेत. त्याचप्रमाणे त्या विवेकानंद केंद्र कन्याकुमारी याच्या कोकण प्रांताच्या युवा प्रमुख म्हणून काम करत आहेत. आणि त्या संदर्भातच स्वामी विवेकानंद यांचे जीवन आणि त्यांचे विचार आणि त्यांचं एकंदरीत जडणघडण याविषयी आपण बोलतोय. गेल्या 2 एपिसोड्समध्ये आपण त्यांचं शिकागोचं जे धर्म परिषदेमधलं व्याख्यान होतं त्याविषयी बोललो, त्यांच्या तिकडच्या वास्तव्याबद्दल बोललो, त्यांच्या प्रवासाबद्दल बोललो. आणि तुमच्या लक्षात आलं असेल तर आपण एक टप्पा त्यांचा आयुष्यातला मागे जातोय. तर धर्म परिषदेला जाण्यापूर्वी स्वामी विवेकानंदांनी जे भारत भ्रमण केलं, तर त्याच्याविषयी आज या एपिसोडमधून आपण थोडंसं जाणून घेणार आहोत. मृणालताई, त्यांचं जे तयारी होती स्वामी विवेकानंदांची बाहेर जाण्यासाठी, सर्व धर्म परिषदेला जाण्यासाठी, आणि त्याचा जो संकेत त्यांना शिलेवर आला कन्याकुमारीच्या, त्याच्यापूर्वी ते भारतभर फिरले होते, भ्रमण केलं होतं. तर त्यांच्या त्या निर्णयामागे भारतात फिरत असताना त्यांना जे काही अनुभव आले त्याचा नक्की त्याचा परिणाम असणार. तर भारत भ्रमण करत असताना काही महत्वाच्या किंवा काही अशा उल्लेखनीय काही घटना घडल्या होत्या की ज्यामुळे पुढचा त्यांचा प्रवास किंवा पुढचा निर्णय त्यांनी घेतला? त्यांनी सुरुवात जी केली परिक्रमेला त्यांच्या, ती वराहनगरपासून ते निघाले. वराहनगरच्या त्या आश्रमातून ते निघाले आणि सुरुवातीला भागलपूरला गेले. तसं ते उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम पूर्ण भारतभर त्यांनी भ्रमण केलं, पायी भ्रमण केलं. करत असताना बरेच लोक त्यांना भेटले. तर भागलपूरचा एक छोटासा अनुभव मला सांगायला आवडेल की रस्त्याने जात असताना एक व्यक्ती त्यांना भेटली की जी हुक्का ओढत होती. आणि यांना घरात माहीतच होतं, कायम त्यांच्या घरात असाच असतो प्रकार. तर त्यांना ती तलफ आली म्हणून त्यांनी त्याला सांगितलं. तर तो माणूस म्हणाला, मी क्षुद्र आहे, माझी नका ओढू. स्वामीजींना काय वाटलं, ते चालायला लागले. पण थोडे पुढे गेले त्यांच्या लक्षात आलं की अरे, आपण तर अद्वैताचा सिद्धांत म्हणतो तो, आणि मी काही वेगळा नाहीये, म्हणून ते परत उलटे आले. भागलपूरची घटना आहे. आणि परत त्याच्याकडनं तो हुक्का घेतला आणि मग ते पुढे गेले. असे हे तर छोटे छोटे प्रसंग झाले. आणि परत पुढे प्रवासात काही ठिकाणी पायी गेले, काही ठिकाणी रेल्वेने प्रवास केला. तर रेल्वेने प्रवास किती माणूस तत्वाने जाणारा असतो. जे त्यांचे अनुयायी होते त्यांनी तिकीट काढून दिलं तरच रेल्वेने प्रवास करायचा, अशा पद्धतीने त्यांनी तो प्रवास केला. काश्मीरपर्यंत गेले, अल्मोडा, देहरादून सगळीकडेच उत्तरेत फिरले. मग इकडे पश्चिमेला पण गुजरात, महाराष्ट्र असे फिरले. दक्षिणेला गेले आणि मग खालून परत तमिळनाडू, ओरिसा करत परत वराहनगरला गेले. मध्ये एकदा परत गेले होते वराहनगर. अच्छा, पुन्हा एकदा गेले होते. तुम्ही आता जे हुक्क्याचं सांगितलं त्याच्यावरनं मला एक प्रसंग असा आठवला. लहानपणचे ते प्रसंग सांगतात की घरी त्यांचे वडील वकील होते, सगळे अशील यायचे. तर प्रत्येक धर्मासाठी म्हणून वेगवेगळा हुक्का ठेवलेला असायचा. आणि मी वाचल्याचं आठवतंय मला की एकदा त्यांनी तो सगळे हुक्क्यातनं ओढून पाहिला हुक्का. तर मला वाटतं आईने बघितलं का वडिलांनी बघितलं, तर त्यांना विचारलं की तू हे काय करतोयस? तर ते म्हणे की नाही, वेगवेगळ्या धर्माच्या हुक्क्यातनं वेगवेगळा अनुभव येतोय का हे मी म्हणजे त्यांचा तो विचार म्हणजे पुढे त्यांना जी जाणीव झाली ती वेगळी, पण लहानपणापासून आत तो अंतस्थ होता. हे त्याचं हे उदाहरण आहे. ह्या एकंदरीत प्रवासामध्ये अशा काही विशेष व्यक्तींची भेट झाली का, किंवा अशा काही घटना घडल्या का की ज्यामुळे त्यांच्या पुढच्या प्रवासाला दिशा मिळाली? एकतर त्यांची भेट झाली ती खेत्रीच्या राजाची झाली राजस्थानमध्ये. त्यानंतर तमिळनाडूमध्ये अलासिंगा पेरुमल यांची झाली. त्यानंतर रामनाड एक संस्थान आहे, तिथल्या राजाची झाली. ह्या लोकांचे परिचय जे झाले ना, ते कुठेतरी विधिलिखित असावं की त्यांनी त्यांची शिकागोला जाण्याची तयारी किंवा तिचे अर्थार्जन त्यांचं जे होतं ते चालवण्यासाठीच कदाचित या लोकांची त्यांची ती भेट व्हायची होती. जे एवढ्या प्रचंड श्रीमंत लोकांची पण ओळख व्हायची होती आणि ज्यांना एक वेळेच्या खाण्याची भ्रांत
अशा लोकांची पण त्यांची ओळख तिथे होत होती. शैक्षणिक बदल जे घडत होते समाजात त्या पद्धतीने त्यांच्या ओळखी होत होत्या. हे सगळं कुठे म्हणजे त्यांचे अनुभव त्यांनी नंतर कुठे ग्रथित केलेले आहेत का? की त्यांनी स्वतः लिहिलेले नाहीयेत, पण त्यांचे जे व्याख्यानं झाले ना त्याच्यात याची नोंद आहे. आणि त्याच्या बाबतीत म्हणजे मला ओघाओघाने विषय आला म्हणून सांगते की त्यांचा एक शिष्य आहे, त्यांनी ते सगळे लिहून ठेवले. कालांतराने ज्या माऊलीने अशा व्यक्तीला घडवलं त्या माऊलीला भेटायची त्या माणसाची इच्छा झाली. तर तो माणूस गेला भुवनेश्वरी देवींना भेटायला. तर भुवनेश्वरी देवींना त्यांनी सांगितलं की असं असं मी लिहून काढलेलं आहे सगळं. तर त्या माऊलीने त्या माणसाला नमस्कार केला त्या तरुणाला. तर तो म्हणाला की अरे तुम्ही असं का करताय? तो म्हणा अरे माझा मुलगा जे काही बोलतो जे काही जगाला सांगतोय ते तुझ्यामुळे जगाला पोहोचतंय, नाही तर ते पोहोचेल कसं? म्हणजे हा किती मनाचा मोठेपणा किंवा कुठेही तो अहंकार नाही, काही नाही, असं साधेपणा तो होता त्यांच्यामधला. ह्या सगळ्या प्रवासामध्ये एकीकडे खूप श्रीमंतांना म्हणजे राजेसाहेबांना वगैरे भेटायचं आणि एकीकडे खूप गरिबी पाहिजे. तर या सगळ्या विषमतेमध्ये जेव्हा ते राजे राजवाड्यांना भेटत होते त्यावेळेला त्यांना भेटण्याच्या मागची मनोभूमिका किंवा मनोवृत्ती काय असणार? एक तर तळमळ होती देशासाठी. कारण ज्यांच्याकडे पैसा आहे तो एक मार्ग असू शकतो आपल्याला कुठेतरी दिशा देण्यासाठी. त्यांना ती भेट घडणं खूप महत्वाचं होतं. कारण 2 लेवल आहेत ना, एक खूप गरिबी एक खूप श्रीमंती. कुठेतरी सुवर्ण मध्य गाठण्यासाठी यांना वर करण्यासाठी त्यांनी कुठेतरी मदत करावी आणि मग तो सुवर्ण मध्य गाठावा आणि समाजाची उन्नती व्हावी. फक्त शैक्षणिकच नाही, एकूणच एक आपल्याकडे काय फक्त काय म्हणतो आपण त्याला एज्युकेशनल ग्रोथ व्हावी असं नसतं ना. आपण आध्यात्मिक पण म्हणतो किंवा सामाजिक पण म्हणतो, असे वेगवेगळे स्तर आहेत. या सगळ्या स्तरांवर सगळे लोक समान असावे या दृष्टीने मग ते संवाद होणं, त्यांच्यामधनं काहीतरी काढून घेणं अशा पद्धतीने किंवा देवाणघेवाण त्यांचं प्रबोधन करणं. उपाशीपोटी तर आपण प्रबोधन करू शकत नाही, मग राजवाड्यांच्या माध्यमातून आपण प्रबोधन लोकांचं करू शकतो हेही कुठेतरी त्यांना जाणवलं असेल. पण म्हणजे ते राजे राजवाड्यांच्या जेव्हा भेटत होते त्यावेळेला त्यांचंही प्रबोधन त्यावेळेला होत होतं का? म्हणजे राजे राजवाड्यांची तशी मानसिक स्थिती असायची का की कुठल्या तरी संन्यासाकडनं काहीतरी शिकायचं? हो हो, ती तर आपल्याकडे परंपराच आहे ना. बऱ्याच म्हणजे कोण बरं अकबर बिरबलाचं तर आहेच आहे, पण बरेच असे लोकांकडे संन्यासी येत असतात ना. राजांना कंट्रोल करायला कोणीतरी पाहिजे ना, एक गुरु कोणीतरी असावा. तर प्रत्येक राजवाड्यांचा राजघराण्यांचा एक फॅमिली बॅकग्राऊंड असलेला एक गुरु पण असायचा. तशा पद्धतीने तो एक विश्वास, एक श्रद्धा की कोणीतरी आपण राजा झालो म्हणून आपण खूप मोठे झालो, तो अहंकार डोक्यात न जाता कुठेतरी आपणही जमिनीवर असलं पाहिजे अशा पद्धतीने जे असायचं, तशी ती श्रद्धा पूर्वापार आपल्याकडे असल्यामुळे ते एक होत होतं. आणि ह्याच्यातच एक अनुभव असा होता की एक राजा होता की तो मूर्तीपूजा मानत नव्हता. तर मी मूर्तीपूजा मानत नाही. मग त्याच्या अनुषंगाने त्याच्या अनुयायी पण तसेच त्या राजाचे की आम्ही मानत नाही. मग आता ह्याला छेद कसा द्यायचा? तर त्या दरबारातल्या एका माणसाला त्याने सांगितलं की या राजाची तस्वीर आहे का? तर आहे म्हण. तर ती आणली त्यांनी तस्वीर आणि समोर ठेवायला सांगितली. समोर ठेवल्यावर त्या माणसाला सांगितलं की याच्यावर थूक आता तू. तो म्हणाला कसं? ती तर माझ्या राजाची. म्हणाले ती तर तस्वीर आहे, ती थोडी राजाची, राजा स्वतः प्रत्यक्ष नाही आहे. असं 5-6 वेळा झालं आणि मग त्या राजाला पण ते रिअलाइज झालं आणि त्याला पण रिअलाइज झालं की ती मूर्ती किंवा ती फ्रेम नुसती नसते, त्याच्यातमध्ये तो जो भाव असतो, ती श्रद्धा असते, ती भक्ती असते. असं म्हणतात की स्वामीजी रामकृष्णांना भेटण्यापूर्वी जवळजवळ नास्तिक होते. हो हो. आणि म्हणजे वेदांत म्हणा किंवा त्याच्यातला जो एक नास्तिक वादाचा थोडाशी एक जी छटा येते, तर वेदांताचा अभ्यास त्यांचा जो होता तो केव्हा झाला? आता कसं होतं, अभ्यास कधी सुरू झाला ते तर कदाचित खूप लहानपणापासून त्याचा सुरू झाला असेल. आणि नास्तिकवाद असा नव्हता, कारण ते ब्राह्मो समाजाच्या ह्याच्यात आले इन्फ्लुएन्समध्ये आणि मग ते समाजवादाकडे गेले. पण देवाला भेटण्याची जी तळमळ होती ना त्यांची, ती फार पूर्वीपासून होती, खूप लहानपणापासूनच होती. म्हणजे त्यांच्या गावात एक रामकथा आली होती, तर तिथे ते हनुमान कथा ऐकायला येतो असं जेव्हा सांगितलं होतं
तर तेव्हा ते एक दिवस खरंच ती रामकथा ऐकता ऐकता रात्री सुरू होती ती कथा, आई त्यांच्याबरोबर होतीच, ते निघून गेले. आईला कळलंच नाही आपलं लेकरू गेलं कुठे. पहिल्या दिवशी मग पहाटे केव्हा तरी घरी आले. 2 दिवस असं झालं. तिसऱ्या दिवशी ती आई बघायला गेली की अरे आईने पाहिलं तर ते केळीच्या शेतात. तर म्हणाले तू इथे काय करतोस? तर म्हणे अगं आई, त्या रामकथेत तर त्यांनी सांगितलं ना की हनुमानाला केळी आवडतात आणि तो आपल्याला भेटू शकतो, म्हणून मी आपल्या केळीच्या शेतात आलो बघायला की खरंच मला हनुमान इथे भेटेल का म्हणून. मग ती नास्तिकवाद नाही म्हणता येणार, तो कुठेतरी हे होतं. पण मी असं म्हणजे माझ्या वाचनात असं आलं की ते जेव्हा विद्यालयात गेले होते म्हणजे महाविद्यालयामध्ये, तर त्यावेळेस त्यांच्याच एका ह्याच्यात त्यांनी ग्रथित करून ठेवलंय की मी पूर्ण नास्तिक झालो होतो. हा, ब्राह्मण समाजाच्या इन्फ्लुएन्स मध्ये येऊन ते झालं होतं तसं. पण मग त्यांच्या ओव्हरऑल हे जे सगळं परिभ्रमण चालू होतं, तर तिथे जसं तुम्ही राजांचं उदाहरण सांगितलं तशी एखाद्या गरीबाला किंवा एखाद्या वेगळ्या व्यक्तीकडनं समाजातल्या ते स्वतः काही शिकलेत किंवा त्यांच्या काही असे काही अनुभव आलेले आहेत का ग्रंथामध्ये किंवा कोणी लिहून ठेवलेत किंवा असं काही की म्हणजे मला असं वाटतं की भारत भ्रमण घडत असताना त्यांना इतके अनुभव आले असणार, तर त्याच्यापैकी असा कुठला एक अनुभव होता की ज्याच्यामुळे त्यांच्या पुन्हा विचाराला खूप चालना मिळाली किंवा असं झालं होतं. काश्मीरला आता तुम्हाला माहिती रिसेंटली क्षीरभवानीच्या मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम सुरू. त्या क्षीरभवानीच्या मंदिरात ते गेले होते काश्मीरला, श्रीनगरला. तर तेव्हा त्यांना ते जाणवलं की मंदिर खूप उद्ध्वस्त झालेलं आहे. तिथे त्या देवीला त्यांनी नमस्कार केला आणि मनात विचार आणला की याचा जीर्णोद्धार आपण करू. तर त्या देवीनेच त्यांना दृष्टांत दिला, मग तू कोण माझा जीर्णोद्धार करणार? मग तेव्हा त्यांना कळलं की अरे ही कुठेतरी अहंकाराची भावना आहे आपल्यामध्ये. आणि मग तिथे एक तो दैवी साक्षात्कारच होता त्यांना. मग तिथून ते शांत झाले बरेच. हा साधारण किती वर्षाचा काळ होता भारत भ्रमणाचा? 2 वर्ष. 2 वर्षाचा. आणि मग शेवटचं त्यांचं जे स्थान होतं ते त्या शिलेवर, एक्स्ट्रीम साऊथ जे म्हणतात, एक्स्ट्रीम साऊथ, त्या शिलेवरती की जिथे सगळ्यात पहिलं ध्यान केलं होतं ते माता पार्वतीने शंकरासाठी म्हणून त्यांनी एका पावलावर उभं राहून हे केलं होतं. त्या शिलेवर त्यांना त्या 3 दिवसामध्ये काय काय अनुभव आलाय इथे याचं कुठं ग्रथित आहे का की किंवा काही कोणी त्याचं त्यांच्या जी व्याख्यानं झाली त्याच्यातच त्या गोष्टींचा उल्लेख आहे आणि मग त्याच्यातनच ते दिसतं. पण त्याच्या पूर्वी भ्रमणात जे काही काही त्यांनी हे घेतले अनुभव ते खूप रंजक सुद्धा आहेत. त्यातले काही सांगा. गुजरातमध्ये त्यांचा जेव्हा मुक्काम होता तर तेव्हा त्यांच्या लायब्ररीत ते गेले होते आणि हे पुस्तक ब्रिटानिका ते पुस्तकं त्यांनी काढले आणि 10 संच होते. ते 10 संचांचा लायब्ररीत सकाळी घेऊन जात होते, संध्याकाळी आणत होते, दुसऱ्या दिवशी जात होते. तर तो लायब्ररीयन देखील म्हणाला की हे काय तुम्ही सकाळी जाता आणि संध्याकाळी आणून देताय, वाचन होतं का तुमचं? कारण एक वाचायला 1 वर्ष लागतं. तो म्हणजे तुम्ही मला विचार काही मी तुम्हाला सांगतो. रॅन्डमली तो माणूस पानं काढत होता आणि विचारत होता आणि स्वामीजी त्याच्यावर इलॅबोरेटिव्ह सगळं सांगू शकत होते. म्हणजे ती त्यांची जी मेमरी होती ना, ते कसं आपण एक शब्द वाचतो ते पूर्ण पॅराग्राफ एका नजरेत वाचायची. ती जी फोटोजेनिक मेमरी होती ना त्यांची, ती खूप शार्प होती. ती तिथे लक्षात आली आणि ते आपण डेव्हलप करू शकतो. म्हणजे थोडा त्याला एफर्ट्स पाहिजे. ते त्यांना जन्मतःच होती, तो भाग वेगळा. पण म्हणजे कशा दृष्टीने कसं ते घडत? आय एम प्रिटी शुअर नक्की ती मोठी क्रिया असेल, पण एक साधारण जर आपल्या श्रोत्यांना किंवा प्रेक्षकांना आता एखादं पुस्तक जेव्हा आपण उघडतो तर तेव्हा हे शब्द एकदम आपण वाचतो, तर ती नजर अशी फोकस करायची की तो पॅराग्राफच आपल्याला पूर्ण ग्रास्प होईल आपल्या मेमरीमध्ये. अशा पद्धतीने ते वाचन करत असावे. म्हणजे कन्याकुमारी विवेकानंद केंद्र कन्याकुमारी मध्ये शिकवली जातात? एक्झॅक्टली अशा टेक्निक्स नाही शिकवले जात, पण तुमची मेमरी कशी डेव्हलप होईल याच्यासाठी आपण त्यांना ना परीक्षा दे असतेचं मॉड्यूल आपण शाळेत जेव्हा मुलांना शिकवतो तेव्हा ते उत्तर पॅराग्राफ मध्ये लिहितात. त्याचं त्यांनी डायग्रामॅटिक काढले तर ती फोटोजेनिक मेमरी डेव्हलप होते की ते डायग्राम पाहून तुम्ही तो पॅराग्राफ लिहू शकता किंवा एखादी इमेज तयार करून किंवा काय त्याला फ्लो चार्ट तयार करून अशा पद्धतीने जर केलं तर तो पॅराग्राफ आपण लक्षात ठेवू शकतो. अशा पद्धतीने ते शिकवलं जातं मुलांना. आताच्या नवीन मानसशास्त्रीय ज्या काही टेस्ट होतात त्याच्यामध्ये
ते 4 प्रकारचे स्टिम्युलस सांगतात की व्हिज्युअल असतं, ऑडिटरी असतं, किनेस्थेटिक असतं. तर असं आपण म्हणू शकतो का की स्वामी विवेकानंद हे खूप व्हिज्युअल पद्धतीने आत्मसात करणारे होते म्हणून हे एका दृष्टीने शक्य होतं, किंवा असं काही आपल्याला म्हणता येईल का? नुसतं व्हिज्युअल नाही तर त्या व्हिज्युअल बरोबर त्यांना विजन पण होती. त्याच्यामुळे ते त्यांच्याकडे ते इन्कल्केट होत होतं आणि ते एक्सप्रेस पण करत होते तसंच त्या पद्धतीने. स्वतःपुरतं मर्यादित नाही ठेवलं त्यांनी, कायम ते केलं. प्रवासात एकदा ते गुजरातहून जेव्हा निघाले तेव्हा त्यांच्याबरोबर लोकमान्य टिळक होते. अच्छा. लोकमान्य टिळकांबरोबर ते महाराष्ट्रात आले. प्रवासात बरीच चर्चा झाली. मग ते पुण्यात मुक्कामाला जाणारच होते स्वामीजी. तर पुण्यात मुक्कामाला गेल्यावर टिळकांनी त्यांना विचारलं, राहायची सोय आहे का? तर म्हणजे मी तसा कफनी घालणारा माणूस, माझी काय सोय असणार, झाली तर झाली, नाही तर बघू कुठे झाडाखाली राहील. म्हणजे राहाल का माझ्या बरोबर? म्हणजे का नाही, निश्चितच राहील. आणि त्यांच्याकडे ते राहिले. मग एक दिवस दुसऱ्याच दिवशी टिळक त्यांना म्हणाले की इथे वेदांतांवर वादविवाद चर्चा झाली, तुम्ही याल का? ते म्हणाले हो येईन. एक दिवस आले. मग दुसऱ्या दिवशी पण त्यात घडलेलेच होते ते. तर मग तिसऱ्या चौथ्या दिवशी ते टिळकांना म्हणाले की मी याच्यात सहभागी होऊ का? टिळकांना पण कळलं आणि टिळक हो म्हणाले. आणि मग नंतर पुढे 8 दिवस त्यांनी ते गाजवले. असा त्यांचा तो टिळकांबरोबरचा सहवास होता. आणि मग त्याच्यात टिळकांची त्यांची मैत्रीच झाली. आणि असं झालं की इकडे टिळक त्यांच्या लेखातनं गाजवत होते आणि ब्रिटिशांना हादरवून सोडत होते, आणि तिकडे स्वामीजी त्यांच्या व्याख्यानातनं पश्चिमेतनं हादरून सोडत होते. आणि दोघांना एकमेकांची माहिती जी आहे ती वर्तमानपत्रांच्याच माध्यमातून मिळत होती. म्हणजे अशा दोघांची ती मैत्री वर्तमानपत्रांच्या माध्यमातून देखील झाली असं म्हणायला काही हरकत नाही. पण मग नंतर याच्यामध्ये जेव्हा ती भेट झाली त्याच्यानंतर पुन्हा केव्हा उल्लेख आहेत की त्यांची भेट झाली? हो झाली त्यांची भेट. जेव्हा काँग्रेसचं अधिवेशन कलकत्त्यात झालं 2 जुलैला, तर तेव्हा स्वामीजी बरेच आजारी होते. 4 जुलैला ते गेलेच, पण 2 जुलैला अधिवेशन संपवून टिळक त्यांना भेटायला गेले होते. तर त्यांनी तिथे स्वामीजींना आल्याचा चहा करून दिल्याचा देखील उल्लेख आहे. अच्छा. हो. बर. आणि टिळकांना एकदा स्वामीजी म्हणाले पण होते की मराठी माणसाचे जे उच्चार असतात ना ते उच्चार इतर कोणाचेच मी ऐकलेले नाहीयेत, असं स्वामीजी म्हणाले. असं स्वामीजी टिळकांना म्हणाले होते. आणि स्वामीजींना टिळक म्हणाले होते की तुमच्यासारखा माणूस महाराष्ट्रात जन्माला यायला पाहिजे होता. तेव्हा स्वामीजी पण त्यांना तेच म्हणाले की तुमच्यासारखा क्रांतिकारक आमच्याकडे बंगालमध्ये जन्माला यायला पाहिजे. म्युच्युअल रिस्पेक्ट. असं अजून कोणाशी काही भेट झाली होती का प्रवासामध्ये? रामनाडचे जे हे होते राजे होते त्यांची झाली होती. त्याच्यानंतर अलासिंगा पेरुमल होते, त्यांची झाली होती. आणि अलासिंगा पेरुमल किंवा खिचडीचे राजा यांच्यावर तर स्वामीजींची एवढी श्रद्धा होती की त्यांनी सांगितलं होतं की माझ्या आईची जी अर्थार्जनाची सोय ती तुम्ही करा. आणि स्वामीजी गेल्यावर देखील जोवर आई त्यांची जिवंत होती तोवर या राजांनी त्यांची काळजी घेतली होती. एवढी स्वामीजींची ती एवढ्या मोठ्या लोकांची श्रद्धा पण होती. एकंदरीत ह्या भारत भ्रमणामध्ये त्यांना वेगवेगळ्या लोकांचे किंवा 18 पगड जे जाती आहेत त्यांचा खूप जवळून त्यांना पाहण्याचा योग आला होता. तर त्यांच्या एकंदरीत दुःखाबद्दल किंवा त्यांच्या आयुष्याबद्दल किंवा जे ते काही भोगतायत त्याच्याबद्दल नंतर त्यांनी बरंच लिखाण केलंय. तर त्याच्यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने अशी वाचनात आली की इव्हन ज्या म्हणजे आपण वारांगना म्हणतो त्यांच्या बाबतीत असा एक प्रसंग मी वाचल्याचा आठवतोय मला की त्या संपर्कात आल्या आणि म्हणजे त्यांच्या वैराग्याबद्दल असं म्हटलं जातं की त्यांनी आधी तिला त्याज्य ठरवलं की तू योग्य काम करत नाहीस म्हणून, आणि मग नंतर त्यांना लक्षात आलं की हे ठरवणारा मी कोण. आणि नंतर त्यांनी त्या परत त्या ह्याच्याकडे गेल्या, त्या स्त्रीकडे गेल्या आणि त्यांनी साष्टांग दंडवत घातलं आई म्हणून. नंतर असंही वाचनात आलं की हा जो वैराग्याचा भाग असतो तो ह्या फोटोग्राफिक मेमरीसाठी खूप महत्वाचा असतो. तर असं म्हटलं जातं. तर त्या संदर्भामध्ये त्यांचं हे जे वैराग्य होतं तर हे भारत भ्रमणाला जाण्यापूर्वी घरातून एकतर परवानगी मिळाली, कारण त्यांच्या म्हणजे वैराग्य होतं हे बरोबर आहे, पण ते स्वामीजींना स्वतः ज्ञात होतं की बाबा मला ह्या संसार बंधनात पडायचं नाही किंवा असं काही,
की ते अनुषंगाने आलेलं आहे? म्हणजे नाही नाही, अनुषंगाने नाही आलं हा. ते. रामकृष्णांचा आदेश म्हणूनच या गोष्टी घडत गेल्या. बरं. जेव्हा कारण पण त्यांचं सर्वसामान्य म्हणजे तसं बघायला गेलं तर रामकृष्णांची भेट घडेपर्यंत तसं सर्वसामान्य तरुणाचं अगदी, अगदी. म्हणजे प्रभावी किंवा खूप हे, पण तसं सर्वसामान्य विचार किंवा सर्वसामान्य हो, जसं जीवनात देशासाठी काहीतरी असेल. करण्याची उर्मी, बरोबर. स्वतःची प्रगती करण्याची उर्मी, हे सगळं स्वामीजीत मध्ये होतं ना. मग त्यांना असं कधी घरातून असं कधी झालं नाही का की नाही आता तू संसारात राहिये किंवा असं वडिलांनी काही? त्यांच्या ग्रॅज्युएशन नंतर त्यांचे केले प्रयत्न लग्न करण्याचे. बरं, अच्छा. एक ठिकाण त्यांना सांगून पण आलं, मुलगी सावळीशी होती, 10,000चा हुंडा द्यायला तयार होते. अच्छा, तेवढा पण उल्लेख आहे. हो. बरं. आणि पण त्याच्यात स्वामीजी म्हणतात की माझं अजून वय झालेलं नाहीये या गोष्टींसाठी, बरं. किंवा मी अजून कमावता झालं नाही की मी कोणाची एखाद्याची माझ्या बरोबर जबाबदारी घेईन, असं देखील ते ते सुद्धा भान म्हणजे हा त्यांना होतं ते भान. किंवा ते कदाचित कुठेतरी त्यांना अजाणतेपणे त्यांना माहित असेल की आपल्याला पुढे वेगळं काहीतरी करायचंय, बरोबर. म्हणून ते त्याच्यात गुरफटत गेले नाही. गेले नाही. आणि जसं आपण आधीच्या एपिसोडमध्ये बोललो की अटॅचमेंट आणि डिटॅचमेंट Attachment. कशी असावी हे त्यांना माहित होतं की कुठे गुंतायचं आणि कुठून बाहेर पडायचं ते. त्यांचं हे भारत भ्रमण होण्याच्या पूर्वी काय परिस्थिती होती किंवा त्यांनी भारत भ्रमण करायचं केव्हा ठरवलं, म्हणजे कशासाठी ठरवलं? भारत मातेसाठी काहीतरी करायचं ही एक उर्मी होती त्यांच्या मनात. आणि भारत माता जी आपल्याला पूर्वी माहिती आहे की ती एक ते जे देश आहे दुनिया का गहना, हा जो प्रकार आहे हे त्यांना माहित होतं की आपला देश काय लेव्हलला होता, आणि परकीय आक्रमणांमुळे म्हणा किंवा आपल्या इंटरनल भांडणांमुळे म्हणा किंवा भाऊबंदकीमुळे कुठे काय काय बरेच कारणं होती की त्याच्यामुळे देश विखुरला गेला, आपलं जे वैभव होतं ते नष्ट होत चाललेलं होतं. त्या मातेचं पुनरुज्जीवन किंवा तिला ते पूर्ण तिचं व्यवस्थित स्थान देणं असं योग्य होईल. ते स्थान देण्यासाठी मी काय करू शकतो ही तळमळ त्यांच्या मनात होती, आणि त्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे हे त्यांना खूप आतमध्ये त्यांना ते प्रकर्षाने जाणवत होतं की हे काहीतरी झालं पाहिजे आपल्या माऊलीसाठी. आणि म्हणून त्यांनी मग ठरवलं की याच्यासाठी असं नुसतं एका ठिकाणी ध्यान करून होणार नाहीये, त्यासाठी देश फिरलं पाहिजे, देश समजला पाहिजे आपल्याला. आणि म्हणून मग त्यांनी तो निर्णय घेतला आणि वराहनगरमधनं ते आश्रमातनं निघाले. पण म्हणजे हे जे भारत भ्रमण होतं ते रामकृष्ण परमहंसांच्याच प्रेरणेने होतं की अच्छा त्यांनीच त्यांना सांगितलं होतं? त्याच्यात म्हणजे जेव्हा आपण रामकृष्णांशी त्यांचे झालेले संवाद आहे त्याच्यावर बोलू ना, तेव्हा त्या छोट्या छोट्या गोष्टी घडतील. पण कन्याकुमारीला गेल्यावर मात्र तिथे असाही उल्लेख आहे, ते 3 दिवस 3 रात्र जेव्हा तिथे गेले तर ती शिला समुद्रात आहे ना, आणि काही मैल पोहून जायला लागतो. तिथे लोकांनी त्यांना सांगितलं जाऊ नका, त्याच्यात साप आहे, त्याच्यात मगरी आहे, ते तुम्हाला खातील, तिथे खडकावर जाऊ नका, तिथे त्रास होईल तुम्हाला, समुद्राचं वारू खूप लाटा भरपूर जोरात असतात वगैरे. पण तरीही ते गेले. आणि तिथे असं म्हणतात की तिथले जे कोळी लोक होते त्यांनी त्यांची 3 दिवस जेवणाची राहण्याची सोय केली, राहण्याची नाही पण जेवणाची सोय त्यांनी तिथे केली त्यांच्यासाठी, पाणी वगैरे सगळी व्यवस्था, कारण खारं पाणी ना तिथे पाण्याचा स्रोत असणार, सगळं त्यांनी केलं. आणि तिथे 3 दिवस 3 रात्र पूर्ण त्या भारत मातेला तिचं नावलौकिक, तिचं वैभव परत कसं मिळवून देता येईल याच्यावरच त्यांनी ते पूर्ण ध्यान केलं. पण असं म्हणतात की ते पूर्ण 3 दिवस पूर्ण ध्यानातच होते, असा एक सर्वसाधारण हे आहे. तर मग तुम्ही जो उल्लेख केला की कोळ्यांनी त्यांना अन्न पाणी पुरवलं किंवा असं काही, तर मग एक वदंत अशी आहे की ते पूर्ण वेळ ध्यानात होते. आणि दुसरं आता तुम्ही जसं म्हणाला तसं कोळ्यांनी हे केलं, तर एक्झॅक्टली म्हणजे काय ग्राह्य धरायचं असा प्रश्न पडतो. प्रॅक्टिकली विचार केला ना, 3 दिवस 3 रात्र नुसतं एका पोझिशन मध्ये बसून राहणं तसं कठीण आहे. पण रिअलिटी माहित नाही, पण काही ठिकाणी असं उल्लेख येतो, काही ठिकाणी प्रत्येक लेखकाच्या अनुभवातनं किंवा त्यांच्याकडे असलेल्या साहित्याप्रमाणे त्यांनी ते मांडणी केलेली आहे. पण निश्चितच तिथे काहीतरी त्यांना खूप मोठी उपरती झाली. माता पार्वतीचा खूप मोठा आशीर्वाद तिथे मिळाला, भारत मातेचा आशीर्वाद मिळाला. श्रोते हो, आपण स्वामी विवेकानंदांची भारत भ्रमण याबद्दल किंवा भारत यात्रा याविषयी बोललो. त्या यात्रेला ज्यांची प्रेरणा होती ते काली मातेचे परमभक्त रामकृष्ण परमहंस यांची आणि स्वामी विवेकानंदांची भेट कशी झाली आणि त्या संदर्भातल्या ज्या काही घटना घडल्या त्या आपण पुढच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. आता आम्हाला निरोप द्या. धन्यवाद.